नमस्कार. कल्हई. आज वीणा आणि सूरज यांचं मिशन कल्हई यशस्वी झालं. वीणा माझी बायको आणि सूरज आमचा ड्रायव्हर कम हरकाम्या. आमच्याकडे पितळेची पातेली आहेत, 8-10 तरी असावीत. वीणा रोजच्या स्वयंपाकात वापरते ती सगळी. आम्ही आमचा संसार थाटला 35 वर्षांपूर्वी, तेव्हा माझ्या आईने दिलेली. एखाद वेळेस आईलाही तिने तिचा संसार थाटला तेव्हा माझ्या आजीने, आईच्या सासूने दिलेली असावीत ती. नक्की कल्पना नाही, पण पितळेची म्हणजे जुनी आहेत एवढं नक्की. आता पितळेची पातेली म्हणजे त्यांना कल्हई करणं आलं. नवीन पिढीसाठी माहिती, पितळ हा एक मिश्र धातू आहे आणि पातेली म्हणजे पॉट, कंटेनर, कुकिंग पॅन इत्यादी. आणि अर्थातच कल्हई म्हणजे पितळेची पातेली स्वच्छ चकचकीत ठेवण्यासाठी केली जाणारी रासायनिक प्रक्रिया. परळला बेस कॉलनीत एक कल्हईवाला नियमितपणे यायचा. त्याची सर्व सामुग्री सेटअप करायचा आणि मग चांगला दिवस, अर्धा दिवस कल्हई करण्याचा कार्यक्रम चालत असे आणि आम्ही तो आवडीने बघत असू. तेव्हा बहुतांश घरात पितळेचीच भांडी वापरत असत. मग क्रमाक्रमाने ॲल्युमिनियम, हिंडालियम आणि अर्थातच स्टेनलेस स्टील यांची भांडी वापरत आली. यातली पहिली 2 लियम गेली. स्टील अर्थातच सर्वव्यापी आहे, पण तरी पितळ का? याचं उत्तर मला घरच्या गुगलने दिलं ते असं: स्टीलमध्ये हल्ली जरा जाड पातेली येतात, पण नाहीतर भाजी वगैरे करताना फोडणीत जळते स्टीलमध्ये. अर्थातच मध्यंतरी निर्लेप म्हणजे कोटेड भांडी, पॅन इत्यादी आली, अजूनही टिकून आहेत. पण आता त्यांच्याविषयी पण काही निगेटिव्ह ऐकू येतं. लहानपणी कल्हईवाला कल्हई करताना बघणं हा पण एक आनंद होता. त्याचा हात सराईतपणे फिरायचा. बहुधा ॲसिड किंवा तत्सम रासायनिक प्रक्रियेने ती भांडी स्वच्छ केली जातात आणि मग पाण्यात बुडवली की त्याचा धूर आणि चर्र असा आवाज. मी भले केमिस्ट्रीमधला PhD असेन, पण मला काही नक्की माहिती नाही. पडलं ना माझं पितळ उघडं. पुन्हा घरच्या गुगलला शरण गेलो. नवसागर वापरतात त्यात, छान वेगळाच गोड वास येतो बघ, इति वीणा. ठाण्यात पूर्वी गावदेवी मंडईच्या जवळच्या गल्लीत एक कल्हईवाला नेहमी असे. आता तिथे झाडावर एक फोन नंबर लिहिलेला आहे. त्यामुळेच गेले 2 शनिवार मिशन कल्हईला राबवण्यात येऊन त्याला शोधण्यात आलं आणि आज अखेर मिशन यशस्वीही झालं. जाता जाता कल्हई करणे हा एक मराठीत रुळलेला वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ चांगली धुलाई करणे, चंपी करणे, ओरडणे असा. तेव्हा आता बायको कधीची जेवायला बोलावते मला, तिथे पळतो, नाहीतर माझी कल्हई करेल ती. मिजो. असाच एक कल्हई दिवस 2026. आजचा बोनस: पितळेची भांडी वापरणं योग्य की अयोग्य याविषयी वीणाशी काय ती साधक बाधक चर्चा करावी. मी आपला गपचूप, बायको जसा काही ज्यात काही स्वयंपाक करेल ते मुकाट्याने जेवतो. आज कल्हई करून आणलेल्या चकाकणाऱ्या पितळी पातेल्यांचा फोटो हाच आजचा बोनस. नमस्कार.